नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सरकारने नागरिकांच्या हितासाठी किंवा कामगारांच्या हितासाठी अनेक योजना लॉन्च केल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे ई श्रम योजना. ई श्रम योजना ही असंघटित कामगारातील किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार जे आहेत त्या मजुरांना एकत्रित आणण्यासाठी काम करते. ही योजना 2022मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. गरीब घरातील मजुरांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे रोजगार निर्मित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार, लहान नोकरी करणारे तरुण यांना ई श्रम योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे लोक कर भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो, जे काय कामगार आहेत, कष्ट करीत आहेत किंवा भाजी विक्रेते, घरगुती कामगार, लहान काम करणारे, लहान नोकरीवाले असे भरपूर जे कामगार आहेत ते कामगार या ठिकाणी हे नोंदणी करू शकतात किंवा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, संपूर्ण बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ह्या योजनेमध्ये तुम्हाला कोणकोणते लाभ मिळतात, किती लाभ मिळतात, संपूर्ण बातमी सांगणार आहे. पण त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा. जे ई श्रम कार्ड आहे, ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांना 2 लाख रुपये मिळतात. तर 2 लाख रुपये थेट त्यांच्या अकाउंटवरती जमा होतात. पण त्यांना त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म जो आहे, तो 2 लाख रुपयाचा फॉर्म जो आहे तो भरावा लागतो. 2 लाखाचा फॉर्म भरल्यानंतर डायरेक्ट ई श्रम कार्ड ज्यांनी काढलेलं आहे त्या कामगाराच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात 2 लाख रुपये. पण मित्रांनो, हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऐकावं लागणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावं लागणार आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी कशी करायची आणि ते कार्ड, नोंदणीचं कार्ड कसं तयार करायचं आणि ते कार्ड तयार केल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ते 2 लाख रुपयाचं फॉर्म कसा अप्लाय करायचं हे बघूयात. स्टेप पहिल्यांदा आपल्याला कार्ड तयार करायचं आहे, म्हणजेच आपल्याला नोंदणी तिथं करायची आहे ई श्रम कार्ड पोर्टलवरती. ई श्रम कार्ड पोर्टलवरती नोंदणी करून आपण नंतर त्या योजनेसाठी अप्लाय करू. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण त्या आपल्या ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती जाऊयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तत्प्रिय या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण की अशाच नवनवीन कामाविषयी किंवा नवनवीन योजनाविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण की इथून पुढे तुम्हाला असेच नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला पण त्या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि आपण पहिल्यांदा ई श्रम कार्ड पोर्टलवरती जाऊन आपण अगोदर पहिल्यांदा नोंदणी करून घेऊयात आणि नंतर आपल्याला 2 लाख रुपयाचा अर्ज भरता येईल. चला मित्रांनो, आपण एका गुगलच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी टाईप करायचं आहे ई श्रम कार्ड. ई श्रम कार्ड टाईप करून सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. ई श्रम कार्डचा ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. तुम्ही साईटला पाहू शकता. eShram.gov.in ही वेबसाईट आपल्याला समोर ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती आपल्यासमोर सर्वात अगोदर येईल आणि ह्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ई श्रम कार्डची जी ई श्रम योजना जी आहे किंवा पोर्टल आहे त्याचं आपल्याला होम पेज या ठिकाणी पाहायस मिळणार आहे. आणि ह्या ठिकाणी आलं तर आपल्याला सर्वात अगोदर आपली नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही भरपूर या ठिकाणी कामगाराविषयीच फोटो, असंघटित कामगार जे आहेत त्यांच्या योजनाविषयी माहिती संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला पाहायस मिळणार आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पहा, पंजीकरण पूर्ण रूप से निःशुल्क आहे. म्हणजेच तुम्हाला नोंदणी करण्यासाठी एकही रुपया या ठिकाणी लागणार नाही आहे. अगदी फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर त्यानंतर ई श्रम रजिस्टर करे, म्हणजेच तुम्ही ई श्रम पोर्टलवरती तुमची नोंदणी करा असं या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर खालचा दुसऱ्या नंबरचा जो बॉक्स आहे तो 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ई श्रम कार्डची नोंदणी केल्यानंतर. ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बघितला असेल, माझ्या चॅनलवरती बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तुम्ही या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. तुम्हाला महिन्याला या ठिकाणी नोंदणी जर केली ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर. तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पण व्हिडिओ जाऊन पहा. महिन्याला 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. तर तो 3,000 रुपये कसे मिळणार आहे तुम्हाला सर्वात अगोदर ई श्रम कार्डचे पोर्टल आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा नोंदणी करूयात आणि नंतर आपल्याला 3,000 रुपयाचा जो महिन्याला आहे तो व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे. त्याची माहिती त्याचा लाभ कसा घ्यायचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता 2 लाख रुपयाचा लाभ कसा घ्यायचा हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण नोंदणी करून घेऊयात. आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला
त्याच्या 2 लाख रुपयाचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आणि 2 लाख रुपये आपल्या खात्यावरती कसे येतील त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तर चला मित्रांनो, आपण पहिल्यांदा नोंदणी करून घेऊयात. आता सर्वात वरचं ऑप्शन जे आहे ते ई श्रम पर रजिस्टर करे या ठिकाणी क्लिक करूयात. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आधार नंबर, आधार लिंकेड ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि एज 12 भेटून म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर, तसंच आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत. आणि आधार नंबरचे जो म्हणजे आधारला तुम्ही जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबरसुद्धा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकत नाही आहेत. 2 ऑप्शन आहेत. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे 16 ते 59 वर्ष, म्हणजेच तुम्ही 16 वर्षाच्या पुढं आणि 59 वर्षाच्या आतमध्येच तुम्ही या ठिकाणी ही नोंदणी करू शकतात. 16 वर्षाच्या अगोदर नोंदणी करू शकत नाहीत आणि 18 वर्षाच्या नंतरसुद्धा या ठिकाणी नोंदणी तुम्ही करू शकत नाही आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी काय करून घ्यायचं आहे, साईटला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी जो लिंकेड आहे तो आधार नंबर किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो की तुमच्या आधार नंबरला लिंकेड आहे. तुमचा नंबर टाकून घ्या या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे. आता मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्यासमोर सर्वात अगोदर मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्यानंतर आपण कॅप्चा टाकायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा पण दिसत आहे, तुम्ही कॅप्चा पाहू शकता. कॅप्चा पाहून या ठिकाणी टाकून घ्या. तर तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आम्ही ऑलरेडी नोंदणी केलेली आहे, त्यामुळे डबल नोंदणी करायची गरज नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तुम्हाला सोपं जावं नोंदणी करण्यासाठी, त्यासाठी ह्या समजून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या ठिकाणी तुमचा जो कॅप्चा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉय हे जर असाल, नोवर या ठिकाणी क्लिक करू शकता आणि नंतर या ठिकाणी खाली येऊ शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट जे या ठिकाणी येस आणि नो टाकलं आहे. येस तुम्ही असाल किंवा येस किंवा नो असेल नो, तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण या ठिकाणी करून कंप्लीट फॉर्म भरून तुम्ही या ठिकाणी कंप्लीट म्हणजेच या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. या ठिकाणी स्टार्ट केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा इंटरफेस येईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP टाकून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार नंबर पाहिजे. आधार नंबरशी मोबाईल नंबर लिंक असला तर त्या ठिकाणी तुमची नोंदणी होणार आहे. आणि तुमचं 16 ते 59 वर्ष वयोगटातील असाल तर तुमची या ठिकाणी नोंदणी होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी नोंदणी करणार आहात. आता आपला हा व्हिडिओ झाला नोंदणी करण्यापुरता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी झाली, आपली ह्या व्हिडिओमध्ये नोंदणी झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी जो योजनेविषयी, ह्या योजनेचे कोणकोणते लाभ मिळतात, त्यामध्ये एक 2 लाख रुपयाचा लाभ दिला जातो. तो 2 लाख रुपयाचा लाभ कसा घेता येतो ह्याची संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही तो लाभ 2 लाख रुपयाचा घेऊ शकतात घरी बसल्या. तर मित्रांनो, अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि आपल्याला तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील नोंदणी करण्याविषयी किंवा ई श्रम कार्ड योजनेविषयी, तर आपल्याला या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.